2 वाटी रव्यापासून बनवलेला चटपटीत आणि कुरकुरीत नाश्ता तुम्ही पाहताय ना, अगदी कमी वेळात 20 ते 25 मिनिटांमध्ये घरामध्ये आपण तयार करू शकतो. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. लहान भुकेसाठी किंवा लहान मुलांसाठी चहाच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खावं सगळ्यांनाच वाटतं आणि अशी चटपटीत आणि कुरकुरीत स्नॅक्स जर घरात कमी वेळात बनून झाले तर किती बरं होईल ना. चला तर मग अशीच रेसिपी घेऊन आली आहे. सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 वाटी रवा घालून घेणार आहे. रवा तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता. आणि रवा घालून घेतल्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा रवा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे. हलकासा फक्त जाडसर लागला पाहिजे, पूर्ण देखील बारीक नाही झाला तरी देखील चालेल. जसं तांदळाचं पीठ हातात घेतल्यानंतर हाताला थोडंसं भरडं लागतं त्या पद्धतीने आपल्याला रवा बारीक करायचा आहे. आता हा बनवून घेतलेला रवा, बारीक करून घेतलेला रवा मी एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे. आता या रव्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे, थोडंसं पातळसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे, कारण की रवा पाणी शोषून घेतो. आणि आता आपल्याला हा बनवलेला पिठाचा गोळा, हे बनवलेलं आपलं कणिक आपण 15 ते 20 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्यामुळे थोडासा आपलं हे पीठ मळताना पातळ असेल तर 15 ते 20 मिनटामध्ये हे बरोबर आता घट्ट होऊन जाईल. त्यासाठी जर जास्तच घट्ट ठेवलं तर नंतर खूप हे पीठ घट्ट होऊ शकतं. त्यामुळे आता मी इथे याचं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इतपत आपल्याला हे लूज ठेवायचं आहे. आणि आता हे पीठ आपल्याला झाकून 15 ते 20 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. पीठ आपलं रेस्ट होतं आहे तोपर्यंत आपण बनवूयात कुरकुऱ्यांसाठी चटपटीत असा टेस्ट मेकर, याच्यामुळेच आपल्या कुरकुऱ्यांना खूप छान अशी चव येणार आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला नसेल तर आमसूल पावडर थोडीशी वापरली तरी देखील चालेल, आणि एक अख्खं पॅकेट मॅगी मसाल्याचं मी यामध्ये घालून घेतले, आणि अर्धा चमचा मीठ. आता आपल्याला हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त मॅगी मसाला वापरला तरी देखील चालेल, आणि मॅगी मसाला नसेल तर आपण जे मसाले घातले त्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. चीज पावडर असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. तयार आहे चटपटीत असा मसाला. आता आपण नेक्स्ट स्टेपकडे जाऊयात. जे पीठ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं ते 15 ते 20 मिनटानंतर पाहू शकता किती छान घट्टसर झालेलं आहे. रव्याने छान असं पाणी त्यातलं शोषून घेतलं आणि इतपत आपल्याला जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता मळलेल्या पिठामधला मी एक लिंबाच्या आकाराचा पोर्शन काढून घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटण्यासाठी पिठाचं उंडा बनवतो तसं मी इथं उंडा बनवून घेतलेला आहे. आणि आता हा उंडा आपल्याला चपाती लाटल्याप्रमाणे सेम तसंच लाटून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तसं. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे लाटताना खाली चिटकते तर थोडंसं पळपटला तेल लावून घेतलं ना, छान असं लाटता येतं. आता आपण चपाती जितक्या आकाराची लाटतो तसं पातळ असं आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. आणि रव्याची असल्यामुळे याचा आकार गोल येणं कठीण जातं थोडंसं, त्यामुळे आकार कसाही येऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर लाटून घेतलेल्या चपात्याचे आपल्याला अशा पद्धतीने कडे कापायचे, म्हणजेच आपल्याला हवा तो आकार आपल्या कुरकुऱ्यांना देता येईल. तुम्ही आपण ज्या पद्धतीने शंकरपाळ्या कापतो त्या यंत्राने जरी इथे शंकरपाळ्यांसारखा कट करून घेतला तरी देखील चालेल. मी इथं थोड्या अंतराने उभे असे कट मारून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर थोडासा पळपट वाकडा करून कापणी आकार मी इथे या कुरकुऱ्यांना देणार आहे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता. अशाच पद्धतीने मी सर्व कुरकुरे बनवून घेणार आहे. थोडंसं चाकूला तेल लावून घ्यायचं, म्हणजेच असं चिटकणार नाही. माझं थोडंसं चिटकत होतं कट करताना. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व कापण्या कुरकुरे इथे बनवून घेणार आहेत. आता आपण बनवून घेतलेले हे कुरकुरे तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं आहे. कडकडीत तेल गरम करायचं आणि या तेलामध्ये आपल्याला बनवून घेतलेले कुरकुरे आपले मोकळे करत या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आपण जेव्हा हे रव्याचे कुरकुरे त्यामध्ये सोडू तर ते सोडल्या अशा पद्धतीने वर आले पाहिजे. तेवढं तेल आपल्याला गरम पाहिजे, म्हणजे ते छान फुलले देखील जातात. रव्याचे हे कुरकुरे वर आले की गॅस बारीक करायचा आणि हे लालसर होईपर्यंत परतायचं. तेल खूपच जास्त गरम असेल ना, तुम्ही डायरेक्ट गॅस बंद करा, मग नंतर एखाद्या मिनिटाने चालू केलात तरी देखील चालेल. हे कुरकुरे आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत तळायचे आहेत.
जास्त वेळ लागत नाही, अगदी 3 ते 4 मिनटामध्ये एक बॅच आपली तळून होते. जेवढी आपल्या कढईमध्ये बसते तेवढीच यामध्ये बॅच आपल्याला सोडायची आहे. जास्त बारीक गॅसवरती जरी तळलं ना तर खूप तेल देखील पिलं जातं, त्यामुळे कुरकुरीत तेलामध्ये सोडताना तेल गरम असणं गरजेचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा लालसर कलर आलेला आहे या कुरकुऱ्यांना. आता मी हे कुरकुरे काढून घेते. आता कुरकुरे काढल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, एक वाटी घ्यायची, गरम गरम कुरकुरे त्या वाटीमध्ये काढायचे. तोपर्यंत आपलं तेल गरम होतं इकडं. आणि आता बनवून घेतलेला मसाला, मी पाव चमचा मसाला या कुरकुऱ्यांमध्ये घालून घेत आहे. मसाला घातला की पटकन छान असं मिक्स करायचं आहे. ते गरम असल्यामुळे चमच्यानेच थोडंसं मिक्स करायचं. असं हलवलं की छान गार देखील होतं, मग हाताने देखील लावलं तरी देखील चालेल. असं गरम गरम तळल्यानंतर जेव्हा आपण हा मसाला लावतो तो सर्वीकडेच छान प्रकारे लागतो आणि टेस्ट देखील खूप छान येते. आणि तोपर्यंत आपलं दुसऱ्या बॅचसाठी तेल देखील व्यवस्थित गरम होतं. मी अशाच पद्धतीने हे सर्व कुरकुरे बनवून घेतलेले आहेत. आता या रव्याच्या कुरकुऱ्यांना काय नाव द्यायचं नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे छान कुरकुरे देत म्हणून मी याला कुरकुरेच म्हटलेला आहे. आणि तुम्ही हे क्रिस्पी किती झालेत पाहू शकता, आवाज किती छान येते ते तुम्ही पाहू शकता. आणि जास्त तेलकट देखील झालेले नाही, व्यवस्थित तळले देखील गेलेले आहेत. तुम्हाला जर हे रव्याच्या कुरकुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीजसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.